प्रार्थना हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. सांगावं लागेल, नावात देखील खूप काही असतं आणि त्याच्या हाताच्या दोन्ही हातांच्या कर्मामध्ये कार्यामध्ये देखील खूप काही असतं. आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटाखालची वाडी दिल्लीत जाणून घेतो आपले स्वरूप करतो शार्दूल वेळी. भाषा वेश सारे संपुरे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुरे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. मन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. आम्हाला काजलांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. उन्हात फिरताना सावलीची गरज असते. उन्हात फिरताना सावलीची गरज असते. जीवन जगण्यासाठी चांगल्या माणसाची गरज असते. जीवन जगण्यासाठी चांगल्या माणसाची गरज असते. ती चांगली व्यक्ती, ती श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे तुम्ही टीचर. तुम्ही मला खूप हुशार बनवले. तुमच्यासारखे टीचर परत कधी भेटणार नाही. कुठेही राहा टीचर, पण मला कधी विसरू नका. तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असू द्या. मी तुम्हाला मला तुमची खूप आठवण येईल. आय मिस यू टीचर. शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही आणि गुरूंचा आशीर्वाद यापेक्षा मोठा सन्मान नाही. शिक्षणापेक्षा मोठा कोणतेच वरदान नाही आणि गुरूंचा आशीर्वाद यापेक्षा मोठा सन्मान नाही. अशा माझ्या टीचरांना शतशः नमन. धन्यवाद. माझे नाव आर्य अमोल दराडे. आज मी टीचरांबद्दल 2 शब्द सांगत आहे. माझी आठवण आली तर एक फोन करा. जर काही गोष्टी जीवनात आवडल्या तर सांगायला उशीर करू नका. जर कधी भेटलात
जर कधी भेटला तर जर कधी भेटला तर आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून बोलायला विसरू नका. कधी माझी आठवण आली मला तुमची खूप आठवण येईल. बोल ना मला तुमची खूप आठवण येईल. आय मिस यू. बोल ना. जिल्हा परिषद शाळा घाटाखालचेवाडी या ठिकाणी या संक्षेप परिसरामध्ये गावातून संक्षेप फाट्यावरून या ठिकाणी या घाटाखालचेवाडी या ठिकाणी पुरेशी लोकसंख्या नसताना सुद्धा सहाने मॅडम आणि एखंडे मॅडम या दोन्ही मॅडमनी या ठिकाणी गुणवत्ता दिली आणि ती गुणवत्ता या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसते. कारण का फिरोजबाई सोमनाथ चौधरी हे सांगायचे की घाट्या खालच्या वाडी सारखी शाळा किंवा त्या सारखं शिक्षक होतच नाही. कारण का आम्ही आमची मुलं त्या ठिकाणी टाकली आणि घरवस्तीवरून या ठिकाणी मुलं येत आहेत. या ठिकाणी शहाणे मॅडम आणि एकटे मॅडम यांनी गुणवत्ता दिली म्हणूनच या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर शिक्षण दिलं. परंतु या पालकांची कोणत्याही शाळेमध्ये एवढ्या कामाचे दिवस असताना पालकांची उपस्थिती दिसत नाही. कारण मॅडम आपण या ठिकाणी गुणवत्ता दिली आणि प्रत्येक पालकाच्या डोळ्यामध्ये आज या ठिकाणी आसरू आहे. कारण का आपण दिलेलं या विद्यार्थ्यांना प्रेम. कारण का तुमच्या भरोशावर जरी पालक म्हणजे आई वडील जरी असली परंतु शाळेत आल्यानंतर आपणच पालक आहे या हेतूनही या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी पालक पाठवत असतात. आणि जे तुम्ही 7-8 वर्ष जे विद्यार्थ्यांना प्रेम दिलं हे या ठिकाणच्या पटसंख्येवरून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या विकासावरून या ठिकाणी दिलं. आणि तुम्हाला मी दुसऱ्या शाळेवरती जाणार आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी शुभेच्छा देतो. परंतु पालकांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं एक विनंती राहील होईल तर परत 1 वर्षांनी 2 वर्षांनी या ठिकाणी तुम्हाला जर जागा व्याकंड असली तर येण्याची कृपा करावी आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द विद्यार्थी तसेच गावातील सर्व मान्यवर घाटाखालच्या वाडीच्या ज्या मॅडम आहेत एखंडे आणि सहाने मॅडम यांच्या निरोप समारंभासाठी जमलेले आहात. घाटाखालच्या वाडीचं नाव भरपूर आम्ही ऐकलं होतं. बाहेर जेव्हा तालुक्याला जायचो तेव्हा विचारायचे तुमच्या गावामध्ये घाटाची खालची वाडी आहे तिथं असे शिक्षक कसे असतात त्यांचं जर नाव लौकिक वाढतो ट्रॅप आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थानं या विद्यार्थी मी भाग्यवान समजेल की या मॅडम त्यांना शिकवायला होत्या. जरी त्या चालल्या असल्या तरी दुसरे येणारे शिक्षक बोर्डे शिक्षक त्यांच्याबद्दलही आपण भरपूर ऐकलेलं आहे. आणि मग योगायोग असा की जाणारे जे शिक्षक आहेत ते अतिशय गुणवंत आहेत आणि येणारे शिक्षक पुन्हा एकदा गुणवंतच येतात. कारण की पालकांना सुद्धा प्रश्न पडला होता की आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय असेल तर त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. आणि हा योगायोग म्हणावा किंवा ते विद्यार्थी भाग्यवान म्हणावा आणि ती शाळा भाग्यवान म्हणावा असा हा योग आहे असं मला वाटतं. आणि मला इथं या चांगल्या सुंदर कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. धन्यवाद देतो आणि आजच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटाखालची वाडी सहाने मॅडम आणि एखंडे मॅडम यांचा आज निरोप समारंभानिमित्त आपण सर्व पालक सर्व गावकऱ्यांना बोलवलं आमचा सन्मान केला त्याबद्दल तुमच्या प्रथम मी आभार मानतो. सहाने मॅडम आणि एखंडे मॅडम यांचं मी पण उपसरपंच असताना काही कॉन्टॅक्ट असायचं. यांची शाळेविषयी काही धडपड आम्हाला गॅस पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे यांची सतत मागणी असायची. आता हा रोड ज्यावेळेस कॉन्क्रीट मंजूर झाला त्यांनी मला 2-4 वेळा फोन केला कधी होणार आहे म्हणलं मॅडम त्याला निधी नाही पण आता निधीच्या अगोदरच तुम्हाला करून देऊ टाकून रोड निधीच्या अगोदर रोड झालेले अजून त्याला पैसे पण पडलेले नाही. तर असं आणि या शाळेचं नाव म्हणजे घाटाखालची वाडीची जी शाळा आहे हिचं नगर जिल्ह्यात नाव गेलेलं आहे. म्हणजे फार आपले पालकमंत्री असो आमदार असो इथल्या मुलांचे सत्कार वगैरे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे ते स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही गोष्ट असो. आणि या त्याचप्रमाणे आता बदली हा एक प्रशासकीय भाग आहे याला काही कोणी थांबू शकत नाही. आपल्याला असं वाटतं एखादा शिक्षक आपल्याला फार 12वी पर्यंत असं ते काही होत नाही. हे प्रशासकीय भाग आहे बदली परत बदली होऊ शकते. आता गोरडे सरची बदली थांबवायला बरेच पालकांनी प्रयत्न केला नाही झाली परंतु ते परत आता आलेच आपल्याच गावात आले.
तसंच मॅडमांनी परत यावा. पण आता मॅडम ते पण चांगले होते, आता दुसरे शिक्षक पण गुणवंत हो राहिले आणि परत तुम्ही आले म्हणजे पोरांची दहावी होऊन जाईल. काय अडचण नाही. चालेल, ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा. येणाऱ्यांचं स्वागत. ओके, धन्यवाद. गणित बरोबर येत नसतात, काही गणित चुकतात देखील. जे मक्याचं ताट आहे, मक्याचं कणीस आहे, बाजरीचं कणीस आहे, ज्यावेळेस आपण शेतात टाकतो त्या शेतातील सगळीच कंस, सगळीच दाणं त्या कंसाची उगत नसतात. काही दाणे, काही कंसाची दाणे ही काय करतात, मुंग्या पळवतात, काही कुसतात, काय असेल ते त्या पद्धतीने काही उगवतात. पण त्यांच्या प्रयत्नानिशी त्यांनी निश्चितच 100% चांगले प्रयत्न करण्याचा, 100% गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. कदाचित आपल्यात देखील ती काठिण्य पातळी असते विद्यार्थ्यांमध्ये, कोणी कितपर्यंत स्वीकारावं, कितपर्यंत त्याचं अवलोकन करावं, परिवर्तन करावं. ठिकाणी घाटाखालची वाडी शमशेरपूर येथील शिक्षिका सहाने मॅडम व एखंडे मॅडम आज यांची या ठिकाणी बदली झालेली आहे. इथून पुढे ते ह्या शाळेत उद्यापासून नाही राहणार. त्यांनी गेली 7 वर्षे त्यांनी या शाळेत सेवा दिली. आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना चांगलं घडवलं. तालुका पातळी असो, जिल्हा पातळी असो, राज्य पातळीपर्यंत त्यांनी त्या मुलांचं यश संपादन करून नावलौकिक मिळवलं. मी सर्व पालकांच्या वतीने दोन्ही मॅडमला धन्यवाद देतो आणि थांबतो. मॅडम, मी मागच्या वर्षी माझी मुलगी कोकमठामला टाकली होती, तेव्हा एवढा खास हे नाही आला रिपोर्ट. गोरेंनी सांगितलं, फिरोजबाईंनी सांगितलं मुलगी इथं काढून आणा, त्यांच्या सांगणं आणलं, पण खरंच इथं त्याचा रिपोर्टच चांगला आला मॅडम. एवढंच सांगायचं बोल. आज आपण या निरोप समारंभाच्या निमित्तानं सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षिका जमलेलो आहोत. सांगायचं एकच आहे महत्वाचं. तुकाराम महाराज म्हणतात, इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. सुरुवात अतिशय छोट्या रूपात होत असते, परंतु त्याचा गगनाला वेल नेण्याचं काम आमच्या असणाऱ्या 2 शिक्षिका यांनी केलेलं आहे. खरोखर मी प्रत्यक्ष अनुभवातून परिस्थिती पाहत होतो. ज्या वेळेला पाऊस चालायचा आणि पावसामध्ये 2 मॅडम अगदी चिखलातून त्या मध्ये यंकळीपाशी इतका चिखल का अक्षरशः मॅडमनं पोरगं उचलून पुढे ठेवायचं. इतक्या अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खरोखर तो चांगलं काम करतो, त्याचा परिश्रम ईश्वर सुद्धा देत असतो. या 2 मॅडममुळं आपल्या घाटाखालची वाडी कुठे माहिती नव्हती, परंतु ही नावारूपाला आली आणि निश्चित ही पुढं आणण्याचं काम केलेलं आहे. खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. एवढं बोलून माझं. माझी जेव्हा 2018 साली इथं बदली झाली तेव्हा मला म्हणजे रडायला आलं. गाव जवळच होतं माझं, पण एवढ्या लांब जायचं आणि मग पुन्हा चालत जायचं आणि वरून चार्ज म्हणजे मुख्याध्यापकाची सगळी कामं करायची. असे हे सगळं आले. मी रात्रभर रडत राहिले आणि मग जेव्हा हजर झाले तेव्हा म्हणजे ननंदबाई आहेत, पण त्या बहिणीसारख्याच मला लाभल्या आणि त्यांच्यामुळं मी हे सगळं यश संपादन करू शकले. इथं आले तेव्हा 8च पट होता आणि परिस्थिती एकदम वेगळी होती. पण मग जेव्हा साथीदार चांगला असतो तेव्हा आपण कोणतंही कार्य व्यवस्थित करू शकतो. आणि आमचं एवढंच होतं की शाळेमध्ये आलो की आम्ही शाळाच, बाकी काहीच नाही आमच्या पुढे. विद्यार्थी आणि आम्ही एवढंच आम्ही आमचं ध्येय ठेवलं. जेव्हा मुलं गावातून इकडे यायला लागले तेव्हा आम्हाला भरपूर विरोध झाला, त्रासही झाला, तोही आम्ही सहन केला. आणि पट वाढवण्यासाठी स्वतः सर आणि तिकडं माळावर जायचं, त्यांना गाडीत विद्यार्थ्यांना घेऊन यायचं आणि असं म्हणजे त्यांनी भरपूर मला मदत केली सगळ्याच बाबतीत, आमच्या सरांनी सुद्धा. त्याच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. बहीण भावाची साथ होती म्हणूनच मी हे सगळं करू शकले. आणि बाकी काही नाही. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, खूप छान मोठेपणी आम्हाला विसरू नका. थँक्यू. तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केल्याबद्दल. हात खाली, हात बांधा. आता सगळ्यांनी शांत बसा. ऐकायचंय ना? बघा, ज्या वेळेस मॅडम कार्यालय होते आणि मी देवठाणला होते, त्याच्यानंतर ह्या वर्षी सारखीच बदली प्रक्रिया फार मोठी पार पडली, म्हणजे फार मोठी उलथापालथ झाली. आणि मी बीड जिल्ह्यातून आलेले असल्यामुळं माझी म्हणजे सिनियरिटी फार कमी होती आणि शेवटी जे 20 ऑप्शन द्यायचे होते ते पण मला भरायला नव्हते.
आणि त्याच्यामुळं मी विस्थापित झाले, म्हणजे मला शाळा भेटली नाही. माझ्या बरोबर मॅडम सुद्धा विस्थापित झाल्या. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये इतकं टेन्शन की असं वाटायचं आता आपल्याला कोपरगाव मध्ये जावं लागणार, कारण इथं फक्त थोड्या जागा होत्या, सिनियर लोक भरपूर होते विस्थापित मध्ये. आपल्याला काय आता अकोले तालुक्यात जागा भेटणार नाही, आता आपल्याला कोपरगावला जावं लागेल. मुलगा पुण्याला, मिस्टर विस्तार अधिकारी, मी एकीक घर, 13 माणसाचं कुटुंब सांभाळायचं, हा मोठा प्रश्न पडला. पण योगायोगाने शासनाने काय केलं, विस्थापितांमध्ये महिलांना आधी प्राधान्य दिलं आणि त्यामुळं मला ही घाटाखालची वाडी मिळाली. आधी 5 वर्ष बीडमध्ये काढले होते, 11 वर्ष वाशेरे आणि 2 वर्ष. त्या मनाने ही शाळा म्हणजे असं खूप हे वाटायचं, लांब वाटायचं थोडंसं, माहेर जरी जवळ असलं ढाकरी. परंतु गेल्या 32 वर्षामध्ये येणं तिथं 5 मिनिटं 10 मिनिटं आणि जाणं एवढा फार इकडं लांब संबंध आला नव्हता. आणि मग ही शाळा मिळाल्यानंतर शाळेमध्ये आलो. कायम 32-44 वाशेरेला माझ्याकडे 45 होते, 2 वर्ग. इकडं 34 मुलं आणि इथं आल्यानंतर 8च मुलं, त्याच्यात मॅडमकडे 4, माझ्याकडे 4. आणि मग करमायचंच नाही, असं नुसतं मोकळं मोकळं वाटायचं. त्याच्यात एखादा विद्यार्थी गैरहजर असला का नुसतं बसून राहिलं असं वाटायचं. आणि मग असं करता करता त्या वर्षी आम्ही पुन्हा 3 मुलं म्हणजे मिळवली आणि 11 पट केला, कारण 10च्या आत शाळा बंद होणार होत्या. 11ला भीती नव्हती, 11 पट केला. आणि मग कोणत्याही गोष्टीला उशीरच लागतो, त्याप्रमाणे आम्हाला आमचं काम दाखवायला 1-2 वर्ष जावं लागले. आणि योगायोगाने आर्याची मम्मी एक दिवस शेताला चालली होती आणि मग त्यांना म्हटलं, त्यांची मुलं काही शाळेला नव्हती, की तुम्ही टाका, तुमच्या मुलांचं मी नुकसान करणार नाही, हा एक शब्द दिला होता. आणि तो किरण माळी, त्याला पण मी शब्द दिला होता, तो आजही नाव काढतो. मॅडम तुम्ही तुमचा शब्द फार एकदम ॲक्युरेट पाळला. आणि मग त्यांना समजून सांगितलं, त्यांनी त्यांचे 2 मुलं शाळेत टाकले. त्या मुलांची तयारी पाहून इतर पालकांनी असं वाटलं नाही आता आपली मुलं टाकायला पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांना खूप धन्यवाद द्यावंसं वाटतं की त्यांनी इतक्या लांब शाळा असून सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांची मुलं आमच्या शाळेमध्ये टाकली. मग आता राहिली जबाबदारी आमची. मग आम्ही सुद्धा त्याच ताकदीने नाही आता हे करूनच दाखवायचं. मुलं आम्ही आमच्या पहिल्या शाळेवर पण चांगलं काम आहे, तुम्ही देवठाणला जा, वाशेरला जा, मॅडमच्या घरी शाळेत जा. तिथंही मिरिटमध्ये मोठ्या शाळा होत्या, मिरिटमध्ये मुलं आलेली. आणि इथं सुद्धा आम्ही फक्त इतक्या लांबून यायचंय, अकोल्यावरून 32 किलोमीटर, तिथून पायी यायचंय. इथं येऊन बसून काय करायचं, त्यापेक्षा आपल्या हातून चांगलं काम घडलं पाहिजे. एखाद दिवशी जरी थोडं काम असं लिखाणाचं तरी संध्याकाळी हुरहुर लागेल, अरे आज आपल्याकडून मुलांना कमी केलंय. आणि मग असं करता करता मुलांनी रिस्पॉन्स चांगला दिला. आज या शाळेमध्ये असे वक्ते आहेत की चांगल्या चांगल्या वक्त्यांना मागं पाडतील. आज तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांची भाषणं ऐकता, अगदी आपलातून. आणि फक्त आम्ही गुणवत्ता विकास हे नाही धरलं, सर्वांगीण विकास हे हाती धरलं. मुलं वक्तृत्व स्पर्धा असो किंवा कोणत्याही स्पर्धा असो, सांस्कृतिक स्पर्धा असो, त्याच्यामध्ये आपले मुलं अगदी तालुक्यापर्यंत गेलेले आहेत. विचार करा, आजूबाजूला भरपूर मोठ्या शाळा, मोठ्या पटाची शाळा, एवढ्या शाळांमधून एकदा छोट्या शाळेतून 10-10, 12-12 प्रथम क्रमांक मिळवणं एवढं काही सोपं नाहीये. परंतु मुलांची साथ, पालकांची साथ, आणि हे आम्ही करू शकलो. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये एकदा पहिल्या स्पर्धा परीक्षेमध्ये, नंतर दुसऱ्या, असं करता करता मुलांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही चांगल्या प्रकारे सलग 2-3 वर्ष आता यश मिळतंय त्याच्यामध्ये. आणि सांगायची गोष्ट, आपल्या जिल्हा परिषदेने फार असा छान उपक्रम आता सुरू केलाय, मिशन आरंभ. इयत्ता 3री-4थी साठी स्कॉलरशिप, म्हणजे 5वीची तयारी व्हावी म्हणून 3री-4थी साठी एक मिशन आरंभ स्कॉलरशिपच्या धर्तीवर सुरू केलंय. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या केंद्रामध्ये जवळजवळ 12 शाळा आहे छोट्या मोठ्या. एवढ्या केंद्रामधून आपल्या शाळेचंच मागच्या वर्षी हायस्ट आहे मिशन आरंभमध्ये. तर अशा प्रकारे पालकांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. आलो त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती. आता जायचं तसं काही जीवावर आलं होतं, असं वाटायचं मध्यावर शासनाने बदल्या करू नये, निदान हे शैक्षणिक वर्ष तरी संपवून द्यावं आणि आमच्या बदल्या व्हावं असं वाटायचं. कुठंतरी मध्ये स्टे लागला फार बरं वाटायचं, कुठंतरी सुरू झालं का उर वाटायची. कारण आपण जेव्हा एखादं उभारतो तेव्हा ते सोडून जाताना फार दुःख होतं. परंतु आम्ही जरी सोडून जाणार असलो तरी येणारे शिक्षक खूप चांगले, त्यामुळे ते एक समाधान आम्हाला खूप म्हणजे असं चांगलं आहे. मुलांना एकच सांगणं आहे माझं,
भविष्यामध्ये आम्हाला कधीच विसरू नका. खूप मोठे व्हा आणि मोठे होऊन म्हणजे आम्हाला आमच्या कार्याची हे पावती द्या. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. पालकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. अगदी या शाळेमध्ये असं होतं सर, आम्ही ड्रमनी पाणी आणायचो, पाण्याची सोय नव्हती. फक्त आम्ही यांना म्हटलो का आम्हाला पाणी नाही. अहो, यांनी कधी जाऊन ते नळे आणले, ड्रम आणले, त्यांचंच ते प्लंबर आणला आणि सगळं सोय करून द्या. इतकं म्हणजे चांगलं काम. त्याच्यानंतर संपत दराडे, अमोल भाऊ दराडे यांनी हँडवॉश स्टेशन इतकं भारी दिलंय का ते कोणालाही आवडतं. त्याचे फोटो मी व्हायरल केले, बऱ्याच शाळांमध्ये तसे बनू राहिले. फक्त हे यांचीच नावं नाही, सगळे पालक असतील यांनी आम्हाला एवढं सहकार्य. अगदी एखाद्या बहिणीच्या मागे भाऊ कसा खंबीर उभा असतो तशी हे सगळे आमच्या मागे उभे राहिले. आणि म्हणून आणि साहजिक आहे, बऱ्याच गावांमध्ये काय असतं, फार हस्तक्षेप असतो. तुम्ही असं काम करता, तुम्ही हे आम्ही लांबून येत होतो, प्रसंगी 5 मिनिटं वेळ होत असेल आम्हाला यायचा, आम्ही प्रयत्न करायचो. पण आजपर्यंत आम्हाला कधी कुणी म्हटलं नाही का मॅडम तुम्हाला 5 मिनिटं उशीर झाला. शक्यतो आम्ही येतच नव्हतो, कारण 8:45 निघायचो, 9:45 पर्यंत आम्ही इथे यायचो, 10ला शाळेला हजर राहायचो. आणि मग पालकांचं सहकार्य फार महत्वाचं असतं. कधीच नाही त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि तोच विश्वास आम्ही सार्थकी लावला. कधीच हस्तक्षेप केला नाही. बोलवलं तेवढं यायचे. मॅडम तुम्हाला काय अडचण आहे तेवढी सांगा, तुम्ही सांगत चला आम्हाला. आता मध्ये म्हटलं लाईट नाही, लगेच सगळं हे करून दिलं त्यांनी आणि हे केले. मॅडम तुम्ही असं याच्यात करू नका, आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य आणि तुमच्या सहकार्यामुळेच आम्हाला ह्या मुलांची गुणवत्ता वाढायला किंवा यांचा सर्वांगीण विकास वाढायला इतकं बळ मिळालं. आणि अशी शाळा म्हणजे असं वातावरण पुढं मिळो ही आमची अपेक्षा आहे. पण असं वातावरण आम्हाला कधीच कुठं मिळालं नाही आजपर्यंतच्या शाळेमध्ये. फार रिस्पेक्ट करणारे पालक, येणारे जाणारे विद्यार्थी आणि आमची मुलंही खूप चांगली त्यामुळे घडले. इथून पुढे ते असेच घडणार आहे यामध्ये काही शंका नाही. तुम्ही जे प्रेम दाखवलं, आज आम्हाला अपेक्षा नव्हती इतका मोठा कार्यक्रम असता. असं माहित असतं तर आमच्या घरच्यांना सुद्धा बोलवलं असतं आणि हे सगळं पाहून त्यांचं ऊर अगदी भरून आला असता. म्हणजे सांगायला लागत होतं एवढं. आम्हाला काय वाटतं फक्त ट्रॉफी द्यायच्या आहे, तिथं थोडासा कार्यक्रम होईल आणि निघून जाऊ, एवढंच फक्त वाटत होतं. एवढा मोठा कार्यक्रम बघून घरच्यांनाही खूप बरं वाटलं असतं. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही आयुष्यात कधीच तुमचं हे विसरणार नाही. इतका मोठा कार्यक्रम तुमच्याबद्दल म्हणजे आम्हाला इतकं सहकार्य, ह्या गोष्टी आम्ही कधीच विसरणार नाही. आणि तुम्ही जसं म्हणाले भविष्यामध्ये हो नक्कीच आम्ही पुन्हा प्रयत्न करू. संधी मिळाली तर इथे येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज तुम्ही तो मोठा कार्यक्रम घडवून आणला याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपतो. ला पोळी देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. माननीय सविता मॅडम, सलिफा मॅडम, तुम्हाला एका विद्यार्थ्याची हेतू पुरस्कार मी जाणीव करून देतोय की तुमच्या शाळेचा एक विद्यार्थी सध्या त्र्यंबकेश्वर येथे हरिभक्त पारायण म्हणजे कीर्तन कला शिकत आहे, ओमकार भालेराव. हा देखील तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. माझ्या माहितीनुसार आता तो याला आला होता रक्षाबंधनला आला, त्यावेळेस मी त्याचं इन्स्पेक्शन घेतलं, त्याचं मूल्यमापन केलं. अर्धा तासाचं कीर्तन तो सध्या करतोय. कदाचित तुम्ही ज्यावेळेस कुठेतरी उपलब्ध व्हाल त्याचं पूर्ण कीर्तन तुम्ही ऐकाल अशी मी अपेक्षा तुम्ही त्यात जे गुण घातले त्यानुसार मी बोलतोय. यानंतर अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष माननीय श्री पोपट दराडे यांनी आपलं मत व्यक्त करावं. करमूर्ती सहाने मॅडम आणि एखंडे मॅडम, तुमचा 2 वर्षापूर्वीचा मला वाटतं साधारणतः 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता आणि केंद्र शाळेवर तुमच्या मुलांचं आणि सगळ्या कार्यक्रमाचं हे झाल्यानंतर मी त्याच वेळेला तुमच्या संदर्भात त्याच वेळेला सांगितलं. आज जिल्ह्यामध्ये तुमच्या शाळेचं नाव झालंय, याच सगळं श्रेय तुम्ही पालकांना, मुलांना आणि तुमच्या सहकार्यांना, एकमेकांना तुम्ही जे काही केलं त्या संदर्भातलं. पूर्वी एक असा प्रकार होता की साधारणतः आपल्याला जर कुणी मूर्ख बनवत असेल किंवा खोटं बोलत असेल किंवा काही बनवत असेल तर आपण त्याला सहज मराठीमध्ये म्हणायचो, तू काय आम्हाला घाटाखालच्या वाडीचं समजलं का, घाटा घालून आलो का आम्ही. हा एक आपला जुना प्रकार होता, एक प्रथा होती. कुठे जर कुणी आपल्याला उल्लू बनवत असेल तर आपण त्याला म्हणायचो तू काय आम्हाला उल्लू बनवू नको, आम्ही काय घाटा घालून आलो नाही.
भविष्यात अशी सांगायची वेळ येईल की मी घाटाखालच्या वाडीतून आलोय, असा उद्या प्रचार करण्याची वेळ येईल. ही परिस्थिती तुम्ही तुमच्या या ज्ञानदानातून तयार केली, त्याबद्दल तुम्हाला सततशा धन्यवाद. ही जी पुढली पिढी बसलेली आहे, ही मूळ घडवण्याचं, यात माझे 2 नातू आणि नातू या दोघांनी तर सगळे काही निम्मे बक्षीसही घेतलेत आणि हे केलंय, भाषणही केलेत. हे सगळं आम्ही त्यांना घडवण्याचा प्रकार विचार तुम्ही जो म्हणताय ते आम्ही करतो, परंतु आमच्या सानिध्यापेक्षा अधिक जास्त सानिध्य हे तुमच्याकडे असते त्यांचं. कारण आम्हाला आमचे घरचे कामं उरकून हे सगळं करत असताना त्यांना वेळेवर शाळेचा हे सांगायचं काम आम्ही करतो, परंतु तो शाळेत गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जे काही 5-7 तास तुम्ही घडवता, त्या घडवण्यातून ती पुढली पिढी घडलेली असते. आयुष्यामध्ये आपलं काम सचोटीने आणि निष्ठेने केल्यानंतर आजच्या ज्या शाबासकीच्या थापा, जे प्रेमाचे शब्द तुम्हाला मिळत आहेत ते तुमच्या कामाच्या कौतुकाचे आहेत. तुम्ही केलेल्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं हे सगळं श्रेय आहे. आणि म्हणूनच मुलं कितवीला गेले हा आमच्या काळात विचारत सुद्धा नव्हता. पोरगा कितवीला, जर त्या बापाला विचारलं तर त्यालाच माहित नसायचं पोरग शाळेत जातंय, कितवीलाही माहित नसायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही त्या मुलाची आई आणि बाप हे दोन्ही या ठिकाणी हजर आहे. याचं कारण की तो काय शिकतोय याची जाणीव या नव्या पिढीला झालेली आहे. आणि मुलगा घरी काय जे दाखवतो, त्याचं तुमचं ते शिकवलेलं आहे त्याचं कर्तृत्व तो त्यावेळेला घरात दाखवतो. त्याच्यामुळं त्या आई वडिलांना अधिक अपेक्षा वाढतात. आता भविष्यामध्ये देखील तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमचं काम या ठिकाणी जे झालं हा मागचा कामाचा तो एक अनुभव आणि त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन या ठिकाणी झालेलं आहे. येणारे शिक्षक बोर्डे सर आणि दुसरं कोण आहे, दोंदळे मॅडम, आपण सांगितलंय आपण लावलेलं रोपटं ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे ते सांभाळतील अशी अपेक्षा आम्ही पालक म्हणून व्यक्त करतो. आणि त्यांनाही भविष्यामध्ये आमच्याकडनं या ठिकाणी स्वागत. आणि आपण ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी देखील आपलं कर्तृत्व आणि आपलं कार्य या ठिकाणचा हा झालेला भूतकाळ भविष्य काळाला निश्चितपणे चांगल्या मार्गानं त्या ठिकाणी तुमचा याहीपेक्षा चांगल्या प्रकारचा सत्कार आणि सन्मान त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी ज्या पालकांनी आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचं सहकार्य तिथे मिळावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आपल्या भविष्य काळासाठी आपल्याला अतिशय चांगल्या शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये तुमचं नाव ही ज्या वेळेला यातल्या IAS, IPS, MPC सुटतील त्यावेळेला याचा इतका आनंद तुमच्या जीवनातला कुठलाच नसेल. कारण कुठला कितीही माणूस मोठा झाला तर तो माझा विद्यार्थी आहे हे ज्या वेळेला सांगायला तुमची छाती स्वाभिमान जितका उंचावेल त्या विद्यार्थ्याची तितकी नम्रता पाहून तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं तुम्हालाही वाटेल. आणि निश्चितपणे तुम्ही ही जी उभी केलेली जी आपली नवीन घडवण्याची जी पिढी आहे त्यांना आपण चांगलं निश्चित घडवलेलं आहे. त्याचं 2 वर्षापूर्वीच मी मला वाटतं तुमच्या शाळेमध्ये मी त्याच वेळेला तुमचं कौतुक त्या वेळेला केलं. कारण त्या विद्यार्थ्यांचं क्षमता बघितल्यानंतर त्याला शिकवणारा घडवणारा माणूस हा निश्चित त्या अभिनंदनाला पात्र आहे. आणि तो प्रकार आपण त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वीच बघितलेला होता. तुम्ही 7 वर्ष या ठिकाणी दिलात. भविष्यात तुमच्या राहिलेल्या पूर्ण सेवेला अतिउत्तम या सगळ्या पालकांच्या वतीनं या बच्चांच्या वतीनं देखील आणि त्यांच्या उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. भविष्यात देखील आपण अधिकाधिक याहीपेक्षा आपण आता जितकं घडवलं त्याहीपेक्षा अधिक त्यांना तुम्हाला योगदान त्या ठिकाणी करता यावं